तर नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी जनरल नॉलेजचा सराव करणार आहोत. त्यासाठी काही प्रश्न बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूयात. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज येत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर वेळ न घालवता व्हिडिओकडे वळूयात. तर पहिला प्रश्न आहे, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता? त्यासाठी पर्याय आहेत कुडनकुलम, नरोरा, तारापूर आणि काकरापरा. तर याचं उत्तर आहे तारापूर. तारापूर हा देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, देशातील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते? त्यासाठी पर्याय आहेत केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक. तर याचं उत्तर आहे केरळ. केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य कोणते? त्यासाठी पर्याय आहेत केरळ, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश. तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर त्यासाठी पर्याय आहेत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि पुणे. तर याचं उत्तर आहे मुंबई. मुंबईमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, भारताचे विस्मारक म्हणून कोणाला ओळखले जाते? त्यासाठी पर्याय आहेत महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक आणि रवींद्रनाथ टागोर. तर याचं उत्तर आहे पंडित नेहरू. पंडित नेहरू यांना भारताचे विस्मारक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर सहावा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती. त्यासाठी पर्याय आहेत मदर तेरेसा, झाकीर हुसेन, महर्षी कर्वे आणि नानाजी देशमुख. तर याचं उत्तर आहे महर्षी कर्वे. महर्षी कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत. सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? त्यासाठी पर्याय आहेत नाशिक, पुणे, नागपूर आणि मुंबई. तर याचं उत्तर आहे नाशिक. नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. त्यानंतर आठवा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक वन प्रमाण असलेला विभाग कोणता? त्यासाठी पर्याय आहेत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण. तर याचं उत्तर आहे विदर्भ. विदर्भ हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वन प्रमाण असलेला विभाग आहे. त्यानंतर नववा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? त्यासाठी पर्याय आहेत बीड, जालना, अकोला आणि सांगली. तर याचं उत्तर आहे अकोला. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्यालय अकोला येथे आहे. त्यानंतर हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, 2023चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
त्यासाठी पर्याय आहेत अनमोल राजन, प्रकाश पर्येकर, कृष्णात खोत आणि प्रणव डेका. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. बघूयात कुणाला या प्रश्नाचं उत्तर येतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न होते. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.